देवी मातांची नवरात्री चालू आहे, पण आपलं मन गरब्यात आणि देवी पाहण्यातच जात आहे। 9 देव्या, नवरात्री आणि विजयादशमी ह्या स्तंभांचा जेव्हा आपण इतिहास समजून तेव्हाच खरी आपली अर्थपूर्ण नवरात्री साजरी होईल। तर नमस्कार मंडळी, माझं नाव साहिल आणि मी आज आपल्या समोर मांडणार आहोत नवरात्रीचा थोडक्यात इतिहास। नवरात्री हा भारतातील सर्वात प्राचीन महत्त्वाचा उत्सव मानला जातो। या 9 दिवसात देवी दुर्गेच्या 9 स्वरूपांची उपासना केली जाते। हा उत्सव मुख्यत्वे शारदीय अश्विन महिन्यात आणि चैत्र महिन्यात साजरा केला जातो। नवरात्रीचा पौराणिक इतिहास समजायचा झाला तर आपल्याला जाणून घ्यावं लागेल देवी दुर्गा आणि महिषासुराच्या युद्धाची कथा। देवतांना त्रास देणाऱ्या आणि पृथ्वी तलावर दहशत पसरवणाऱ्या महिषासुराचा पराभव करण्यासाठी देवी दुर्गेने तिच्या सर्व स्वरूपासह युद्ध केले। सर्व स्वरूपे म्हणजे 9 स्वरूपे असावे, ज्यात शैलीपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री, आणि म्हणूनच आपण 9 दिवस 9 देव्यांचे मानत असतो। तर त्याच स्वरूपासह शेवटी नवमीच्या रात्री दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला। या विजयाच्या स्मरणार्थ नवरात्री आणि विजयादशमी साजरी केली जाते। आणि विजयादशमीचा सारखा शब्द जुळतो म्हणजे दसरा, आणि दसरा म्हणलं तर बुराईवर अच्छाईचा विजय। आणि असेही म्हटले जाते की याच कारणामुळे याचा संबंध रामायणाशीही जोडला जातो। श्रीरामाने रावणाविरुद्ध युद्ध करण्यापूर्वी देवी दुर्गेची उपासना केली। 9 दिवस अखंड भक्ती करून श्रीरामांनी विजय मिळवला, आणि त्या विजयाच्या दिवसाला आपण दसरा म्हणून साजरा करतो। त्यामुळे नवरात्रीला शक्तीची साधना व विजयाचे प्रतीक मानले जाते। श्रीरामांनी जशी मातेची 9 दिवस उपासना केली, तसेच या काळातील लोकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून देवी मातेसाठी या काळात उपास, जागरण, गरबा, दांडिया आणि रांगोळी यांसारख्या विविध परंपरा लोक भक्तीने पाळत असते। या नवरात्रीमध्ये देवमातेला आशीर्वाद मागतो की आपल्या सर्वांच्या मनोकामना नक्की पूर्ण व्हाव्या आणि आईचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी राहावा। सर्वांना नवरात्री, विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। ह्या 1.5 मिनिटाच्या व्हिडिओसाठी अनेक तासाची मेहनत लागते। जर तुम्हाला एखाद्या कलाकाराच्या मेहनतीची कदर असेल तर तुम्ही नक्की लाईक करा व फॉलो करून नेहमी सपोर्ट करा। लवकरच भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंतसाठी बाय।